आदिती, झोपली नाहीस अजून? नाही, झोपच येत नाहीये. म्हणून मग मी. काय झालंय? नाही, काय नाही. सांगायचं नाही का मला? नाही, तू अस्वस्थ दिसलीस. काही झालंय का? काकू, पप्पांनी जयला जी संधी दिली आहे त्यामुळे टेन्शन आलंय? हा हा अचानक एवढा बदल? अगं, तुझ्या पप्पांनी जयवर जबाबदारी सोपवली म्हणून तो खुश आहे, कामाला लागलाय. मला काय वाटतं, त्यांनी ना मुद्दामच त्याला संधी दिली. तुझ्या सरांनी, आऊंनी जयवर इतका विश्वास दाखवला आणि त्यानेही तो सार्थ करून दाखवला. त्यात त्याला प्रमोशन मिळालं. त्यामुळे ना तुझ्या पप्पांचं जय बद्दलचं मत बदललं असेल. कधी कधी काय होतं, आपल्याला समोरच्या माणसात होणारा बदल दिसत असतो, पण आपलं मन ते स्वीकारायला तयार नसतं. आदिती, तुझे पप्पा कदाचित बदलतायत. मलाही तसंच वाटतंय. मलाही वाटतंय पप्पा बदलतायत. पण काकू, हा बदल ना इतक्या लवकर एक्सपेक्टेड नव्हता. एवढंच. मी सुद्धा पप्पांवर संशय घेतला. मला असं वाटलं की पप्पांनी हे मुद्दा कुठल्या तरी हेतूनी. आदिती, नाही म्हणजे काकू, फक्त मला नाही, ऑफिसमध्ये सगळ्यांनाच असं वाटत होतं. हो, बरोबरच आहे. कारण आतापर्यंतचा अनुभव तसाच होता ना. अगं, पण हा नवीन अनुभव चांगलाही असू शकतो. मलाही तसंच वाटतंय. कदाचित जयला प्रमोशन मिळालं म्हणून पप्पांना त्याची किंमत कळली असावी, आणि म्हणूनच पप्पांनी जयला ही संधी दिली असावी. काकू, सगळं व्यवस्थित झालं की पप्पा जयला जावयाचा मान देतील का? दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील?